मानवंदना देतो. हे माझं दुसरं वर्ष आहे इथं. आपले पांडुरंगाचारी सरांचा फोन आल्यानंतर लगेचच मी होय म्हटलं. 9 तारीखला काय आहे हे पाहिलं सुद्धा नाही, कारण गेल्या वर्षी मी बोललो होतो की पुढच्या वर्षी जर का मला बोलवलं तर मी नक्कीच येईल. कारण गेल्या वर्षी माझा उपवास होता, मी व्रतस्थ होतो आणि तरीसुद्धा इथं आल्यानंतर भूक विसरलो होतो. आणि त्यावेळीच मी म्हणालो होतो की पुढच्या वर्षी जर बोलवलं तर मी नक्कीच येईल. आणि ती आठवण होती मला, कारण इथं आल्यानंतर ते सगळं विसरायला लावलं आपण सर्वांनी. आणि काहीसं आजही तसंच झालेलं आहे. मध्यंतरी त्यांनी मला काहीतरी खाऊन घ्या म्हटलं, पण नको म्हटलं. इथलं वातावरण हे पाहिलं आणि हे सगळं जे इथं चाललेलं आहे ते सगळं पाहिल्यानंतर, त्याचा आस्वाद घेतल्यानंतर भूक कुठल्या निघून गेली. आत्ताही ती मला जाणवत नाही. उगाच आपल्याला चढवत नाही असं म्हणू नका, की असं समजू नका की हा आलाय फक्त चढवण्यासाठी. तसा काही प्रकार नाही. ह्या माझ्या भावना आहेत, मनातील भावना आहेत. आता या स्पर्धेबद्दल थोडंसं सांगावं. खूप छान अशा प्रकारची इथं स्पर्धा संपन्न झाली. तबला सोलो पण चालू होता. मी आल्यानंतर मी खाली बसलो होतो माझ्या गाडीमध्ये आणि तिथून ऐकत होतो. नंतर त्यांचा फोन आल्यानंतर मी वर आलो. खूप छान अशा प्रकारची इथं ही मुलं आपली कला सादर करताना मला दिसली. माझं परीक्षण आणि त्यांचं, आमचं दोघांचंही परीक्षण संवादिनी वादन, एकल वादन आणि शास्त्रीय गायनाचं. आता त्याबद्दलच मी बोलतो. आत्ता इथं शास्त्रीय गायन झालं, छोट्या गटात आणि मोठ्या गटात झालं. या कलेच्या क्षेत्रात खूप वर्ष आहे मी, अजून काहीच जमलेलं नाही. खूप वर्ष या कलेची सेवा मी करतो आहे, पण अजून आत्मसात असं काहीच झालेलं नाही, काहीच मिळालं नाही. संगीताचा स्वरही सापडलेला नाही किंवा गाणंही सापडलेलं नाही अजून. मागची जवळजवळ 20-25 वर्ष झाले मी इथं या संगीत क्षेत्रात आहे. या संगीत क्षेत्रात म्हणजे केवळ फक्त गाण्यापुरताच मर्यादित नाही, मी सगळं करतो. कारण असं माझे गुरुवरच मला सांगतात, जर आपल्याला शक्य असेल तर मग सगळंच करावं. मला यात एक कुठली तरी कला घेऊन मला करिअर करायचं नाही. कारण मी सरकारी खात्यात कोण आहे तोही गेल्या वर्षी मी सांगितलेला आहे. यंदा पुन्हा तो मी सांगत नाही. गेल्या वर्षी होतो तो, यंदा फक्त मी उपअधीक्षक झालेलो आहे. तितका तो फरक पडलेला आहे. म्हणजे जरा वरचं स्थान प्राप्त झालेलं आपल्या प्रतिनिधी आणि रामचंद्रांचं होतं. मी थोडंसं कीर्तनही करतो. उद्या परवा रविवारी मी उद्या नाही तर परवा एक दिवस तरी मी इथं येणार होतो, पण उद्या मला नाटक आहे, नाटकातही मी काम करतो. परवा संगीत आपलं कीर्तन संमेलन आहे इथं बांधोड्याला महालक्ष्मी मंदिरात. बिलवदळ साखळी या संस्थेनं ते आयोजित केलेलं आहे. त्यात दुसऱ्या क्रमांकावर माझं कीर्तन आहे. म्हटल्यानंतर तोही दिवस कीर्तनासाठी गेला, उद्याचा दिवस गेला नाटकासाठी. म्हटल्यानंतर येणं शक्य होणार नाही. आता इथं आत्ता मुलं इथं शास्त्रीय गायन सादर करताना मला दिसले. त्यांच्यात एकच मला असं म्हणजे कमतरता भासली, ती म्हणजे स्वरातील त्यांचा कंप. तो कंप जाणवला. तो कंप जर काढायचा असेल तर त्यांना ओंकाराचा रियाज करायला सांगा. जवळजवळ अर्धा तास केवळ ओंकार, त्याच्यानंतर मग स्वर, एक स्वर, सा. पण सुरुवातीला ओंकारच. कारण ओंकार जितका आपण वाढवू, जितका ओंकाराचा आपण रियाज करू, तितकाच स्वर आपला परफेक्ट होतो. तितकाच स्वरावर आपण आपलं प्रभुत्व आपण स्वरावर आपण ठेवू शकतो. कारण रियाज नाही तर मग हे काहीच नाही, मिळणारच नाही. अनेक मुलांच्या मध्ये तो जरा कमतरता भासली. मुद्दा म्हणून सांगतो, आता कोणाला बक्षीस मिळालं किंवा कोणाला नाही मिळालं हे नंतर मग ठरेलच. कारण खूप स्पर्धा होते, बक्षिसं 5 होती आणि 5 बक्षिसं आमचं परीक्षण फक्त कोण एखादा स्पर्धक कमीत कमी कोण चुका करतोय तो वर येतो, हे आमचं परीक्षण असतं. सगळ्यांचं परीक्षण हेच असतं. मग जास्त चांगला कोण गातोय तो पहिला येत नाही, कमीत कमी चुका कोण करतोय तो पहिला येतो, हे परीक्षण असतं. कारण 100% कोणीच देऊ शकत नाही. म्हणून
त्या मुलांना, ज्या मुलांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांचं अभिनंदन करतोच मी, नाही मिळाली त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी, पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. इथं एक मुद्दाम सांगावीशी गोष्ट वाटते. इथे एक तनिष म्हणून मुलगा इथं आला, इथं गाऊन गेला. खरोखरच रात्रीचे 12 वाजलेले आहे, 12 वाजून गेले. खरं तर तो भैरव राग ह्या वेळेचा नाही, पण खरोखरच आपल्यालाही तसं वाटलं असेल, मला स्वतःला तसं जाणवलं. त्यांनी स्वर लावल्यानंतर, त्यांनी तो राग आळवल्यानंतर आपली उजाडतं की काय, दिवस आपला उजाडतो की काय, म्हणजे आपल्या दिवसाचा सकाळचा पहिला प्रहर सुरू होतो की काय, असं थोडंसं जाणवलं. कारण त्याच्या आवाजात तशी ताकद आहे, त्याच्या आवाजात तसा दर्द आहे आणि तो योग्य माणसांकडे येऊन, योग्य गुरुवर यांच्याकडे येऊन त्यांना भेटलेला आहे आणि त्यांना मिळालेला आहे. ते नक्कीच त्या हिऱ्याला त्याला पैलू पाडतील आणि अगदी थोड्याशाच काळात आपल्याला सगळ्यांना तो या गोमंतकात एक नावाजलेला गायक आपल्याला दिसेल याची खात्री मला आहे. योग्य अशा ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. खूप चांगली स्पर्धा झाली. हार्मोनियम चित्र खूपच चांगली झाली. 4-5 मुलांनी इतकं तयारीनं वाजवली, आपले संवादिनी इतकी तयारीनं वाजवली की वा, त्याला तोडच नाही. अजून रियाज पाहिजे, अजून त्यात मेहनत पाहिजे. अजून रियाज केला, अजून मेहनत घेतली तर आपण पुढच्या पुढे जाऊ शकाल. कारण खूप अशी सुखदायी अशी गोष्ट दिसते, खूप आनंदाची गोष्ट. कारण अगदीच ही लहान मुलं या आपल्या कलेकडे ओढली जातात. हे सगळं श्रेय यांच्यासारख्या गुरुवर्यांना दिलं पाहिजे. कारण एखाद्या गुरुवर्यांच्याकडे अनेक मुलं शिकण्यासाठी जातात, पण सगळी टिकतात असं नाही. आता का टिकत नाही तोही प्रश्न वेगळा आहे. त्याचं एक मीही शिकवतो माझ्या पर्याय गावात, तिथं मी जिथं राहतो त्याच्या अगदी 4-5 किलोमीटर अंतरावर भूमिका देवी संगीत विद्यालय म्हणून 2-3 वर्ष झाली सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 47 मुलं तिथं शिकतात. मुलं आणि आपले प्रौढपण आहेत तिथं. पण सध्या 47 क्रमांकावर चाललेलं आहे ते गायन शिकतात. पण 47ही लोक येतात. अनेककडे असा अनुभव येतो. अनेक गुरुजी सुद्धा आम्हाला सांगतात की मी ज्यांच्याकडे आत्ता माझं शास्त्रीय गायन सुरू आहे, की आदरणीय प्रचलाताई आमोणकर, त्यांच्याकडे मी शास्त्रीय संगीताचं मी शिक्षण घेतो आहे त्यांच्याकडे. त्या मला म्हणतात की माझ्याकडे शिकायला येतात पण टिकत नाही. त्या मला म्हणतात. आता त्या का टिकत नाही त्याला वेगवेगळी कारणं असते, पण खरीच ज्याला मनापासून शिकायची इच्छा आहे तो माणूस कधीच ते स्थान सोडणार नाही. आता ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, जी व्यक्ती शिकवते, जी व्यक्ती गुरुवर्य म्हणून ते काम करते, त्या व्यक्तीच्याकडे 50% ते कार्य असतं की समोरच्या माणसाला आल्यानंतर कसं टिकवावं, त्याने टिकवून कसं घ्यावं हे त्यांच्याकडे आहे आणि ते त्यांना अवगत झालेलं आहे. कारण इतका हा मोठा शिष्य प्रपंच चालवणं ही साधी गोष्ट नाही आणि ते त्यांनी प्रत्येकाला आल्यानंतर त्याच्यात काय आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे. आणि सुरुवातीला त्यांनी इथली या विद्यालयाची गोडी त्यांनी लावलेली आहे आणि गोडी लागल्यानंतर एकदा का गोडी लागली की नंतर मग ती सुटणं कठीण आहे. माझा तसा भूतकाळ तसा वेगळाच आहे. कारण मी अगदी लहान वयात मी या संगीत क्षेत्रात आलोच नाही. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 1997मध्ये माझं कॉलेज झालं आणि त्याच वर्षी मी कामात सरकारी खात्यामध्ये रुजू झालो. पण 97 नंतर म्हणजे जवळजवळ 2002च्या नंतर मी या संगीत क्षेत्रात आलेलो आहे. त्याच्या अगोदर मी अगदी नास्तिक होतो. मला हे अगदीच मला आवडत नव्हतं. कोणी आमच्या घराच्या समोरच आमचं मुख्य मंदिर आहे, तिथं सोमवारी भजन चालतं. त्यावेळी 2002च्या अगोदर ते भजन सोमवारी आहे हे कळल्यानंतर मी सोमवारी जरा लवकर झोपायचो, कारण ते ऐकायला यायचं. इतका मी नास्तिक होतो. पण या कलेकडे कसा ओढला गेलो, कसं माझ्यामध्ये परिवर्तन झालं, हे मोठे एक दिव्य आहे. मोठी एक गोष्ट आहे, ती नंतर कधीतरी सांगेन, आत्ता ती वेळ नाही सांगण्याची. पण माणसात परिवर्तन होऊ शकतं आणि परिवर्तन अशा व्यक्ती घडवू शकतात. म्हणून त्यांच्याकडे आपल्याला जर का कला शिकण्याची संधी मिळाली तर आपण ती अगदी सोडू नये.
ती भरपूर त्यांच्याकडे आहे, त्यांचं नाव मोठं आहे, त्यांच्याकडे भरपूर आहे. त्यांच्याकडून आपण घेऊया. सगळ्या मुलांना मी सांगतो, त्यांच्याकडे जे आहे ते आपण घ्या, त्याचा अभ्यास करा आणि खूप मोठी मेहनत घ्या. मेहनत करून खूप मोठे व्हा, मोठे कलाकार व्हा. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला इथं बोलायल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.